तर राम राम मानो, तुम्ही कसे आहात? आय होप तुम्ही सर्व छान असाल. तर आजचा व्लॉग डायरेक्ट शेतामधून दारे धरताना सुरू होतोय. तर हे राहिले कांद्याला पाणी देतो, कारण मामाने सगळीकडे कांदेच लावलेले आहेत. दुसरं काहीच नाही, शेतामध्ये फक्त कांदे आहेत. समोर इथं लसूण इथं मिरच्या आहेत. आणि पोचलं इथपर्यंत, पाणी समोरून येत आहे तिथनं. तिथं ऊसच आहे. बाकी आता हे बंद करावं लागेल आणि याच्यामध्ये सोडावं लागेल आणि हे बंद करायचं. करू आता बंद. बारं म्हणतात शाळेत. आपण पुढे दारे देतो इकडं असे समोर, आणि मागं फुटत आहेत. आपण नवीन आहेत दारे द्यायला, त्याच्यामुळे फुटतात वाटतं मला, किंवा फुटत असतील. आपल्याला एवढं आता हे पण फुटल हळूहळू. मागं 2-3 फुटले होते. हा लसूण, तिकडे गोठ, म्हणजे कांदा अर्धा कापायचा, वरचा हिस्सा फेकून द्यायचा आणि खालचा हिस्सा लावायचा. मग त्याला असे वरती फुलं येतात आणि त्या फुलामध्ये कांद्याचं रोप तयार होतं आणि याच्यात लसूण तयार होतो आणि इकडे कांदा तयार होतोय. तरी लसणामध्ये थोडं हळूहळू जातं पाणी. मी तिकडे गेलो, असं समोर जाऊन उभा राहिलो, ही लाईन पाहत, तर इकडची फुटते. मग वापस इकडे यायचं, बुजवतोय फुटलेलं बारं, तोपर्यंत इकडचं भरतंय. एवढं सगळं असून आपले पेपर आलेत जवळ. खूप कठीण आहे तसं, पण आधी कठीण असते मग सोपं असते, असं काहीतरी असतं मला वाटतं. अवघडातून सोप्यात जायचं आहे आपल्याला, सोप्यातून अवघडामध्ये नाही जायचं. त्याच्यामुळे आपण पेपरचा अभ्यास नाही करत आहे. देवावरती आपल्याला पूर्ण भरोसा आहे. तसं जर म्हटलं तर मला वाटतंय मनामधून की देव आपल्याला सपोर्ट करेल म्हणून. बाकी हे आता झालं, बाकी आता खालचं पाडग राहिलं. आपल्या मागचं पूर्ण सगळं ऑलराऊंड क्लिअर झालेलं आहे. पलीकडची एक लाईन राहिली, मग इकडचं समोरचं. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बऱ्याच दिवसातून म्हणलं, नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुम्ही. बाकी जाऊ आता. फुटली ही, आता दाखवतो. बरोबर जसं म्हणलं तसंच झालं, फुटली. तर आता आपण खाली आलो. खाली म्हणजे मगाशी वरती पाणी चालू होतं, आता इथं चालू आहे. म्हणजे इथून वरती, त्याच्यासाठी वरती एक असा हुसास आहे आणि इथून खालच्यासाठी हाय. तर भिजव आता आहे. आता किती टाईम लागतो आपल्याला माहीत नाही, तरी पाहू किती टाईम लागतोय काय नाही, मग जाऊ घरी. तसे आपल्या फोनची चार्जिंग पण संपत आली, तरी मग जाऊ. एवढं संपलं मग घरी. तर पाणी खूप स्लो झालं आणि आता वरती घेतात पाणी. म्हणजे पूर्ण म्हणजे 6 वाजत आले, एक 5-10 मिनटं कमी आहेत 6ला, तरी पाण्याचं स्पीड कमी झालं. आता राहिलेलं आहे ते उद्या भिजवायचं. आता सूर्य पाहू शकता किती खाली गेलाय. तरी बऱ्यापैकी झालंय आपलं. ही एक लाईन झाली, समोरच्या
तिथपर्यंत झालं आहे, बऱ्यापैकी झालं आहे. बघ की थोडंसं राहिलं आहे, तर ते घेऊ उद्या. आणि आता आपण जाऊ घरी जाऊ, किंवा इथं अजून काही काम असेल तर आपल्याला माहीत नाही तसं. बाकी पाहू तसं, जाऊ समोर आता. त्याच्यामध्ये टमाट्याचं रोप आणि मिरचीचं रोप लावले. बाकी काहीतरी भाजी आहे, पलीकडे वांग पण आहे, टोमॅटो लावलंय, अजून इथं फ्लावर आहे, बरेच लावले. बाकी आता आपण जाऊ घरी. अजून एक लाईन करू राहील माणूस. इथं टोमॅटोचे झाडं लावायचे. हे टोमॅटोचे झाड आहेत. आता जाऊ आपण घरी. झालं इथं बरंच. इथं मामाचं ट्रॅक्टर चालू आहे, सगळं मामाचंच आहे. तरी आता जाऊ घरी. बराच टाईम झाला आपण इथे, सकाळपासून तसं. आता चार्जिंग पण संपत आले, तर जाऊ पटकन घरी लावू, कारण संध्याकाळी भरपूर चार्जिंग लागते आपल्याला. तर चला आता पर्वत चढून जायचं हा समोरचा. पोहोचलो. आपल्या फोनची चार्जिंग खूपच संपली होती, तर आपण लावलं चार्जिंगला. तर हे योग्य नाही चार्जिंगला लावून फोन पाहणं, त्याच्यामुळे आपण आता फोन ठेवून देऊ. तरी आपल्याला जेवायला फोन आला, तर आपण जेवायला चालू होतो. आता जाऊ आता जेवायला, काय नाही पाहू आणि जेवू. तर आत्ताच आपण जेवण केलं, जेवण वगैरे झालं आहे आपलं. फक्त जेवण वगैरे नाही, जेवण झालं आहे. ते वगैरे म्हणायचं काय आता, ते लगेच तोंडात येतं, म्हणजे सवय लागली थोडक्यात असं म्हणता येईल. तरी आता आपण थोडं मित्रामध्ये जाऊ आणि बसू. तरी आत्ताच आपण मित्रामधून आलो, जास्त गप्पा मारल्या नाही, आपल्याला झोप आली तशी. तर आता झोपू आणि भेटू तुम्हाला एक उद्याच्या नवीन ब्लॉगवरती. जय शंभू नारायण.